राजकारणाशी काय देणे घेणार. मी कधीही स्पष्टच बोलतो, आजच नाही, त्याविषयी बोललो होतो. माझा राजकारणावर विश्वास नाहीये आणि त्याच्यापासून मग काही गुंतलेलं नाही. समाज जर नको म्हणला, नको हो म्हणला तर इतका ताकदीने उतरणार की यांनी जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं. मग तुम्ही आता जी आपल्या पुढील आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, मग विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार, याबाबत आपली काय नाही प्रवेश म्हणजे आमचं परत पाय करायचं थोडा होईल. हे बघा आता 20ला क्लिअरच चित्र करू आपण. 20ला सॉरी 30ला आपण क्लिअरच करू. 2 वेळी सांगितलेले, गावात जायचं, तालुक्यात जायचं, जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं, निवडणूक मराठ्यांनी लढायची का आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा. किचकिच नाही, सुटसुटीत काम सांगितलेलं तेवढंच करायचं. उमेदवार बी होणार, काय व्हायचं ते होणार. तुम्ही पुढेही मजा बघा. तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही. आता वंचित कडून जर प्रस्ताव आला तर याबाबत तुम्ही म्हणजे काय भूमिका? नाही, आता 30लाच सगळं होईल. काय होतं, मी पुन्हा त्याच विषयावर येईल, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा, की शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे. म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय. त्या दिवशी झालाय, परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातलं. म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे? त्यांना विचारायचं करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का. जर यश आलं तर आणखीन यश संपादन करायला सोपं जाईल. आणि ते नाही म्हणले तर राजकारणाची पहिल्यापासूनच मला हवस नाही म्हणले तरी नाही, हा म्हणले तरी नाही. त्याविषयी निर्णय झाल्यापासून मी खुश आहे, कारण मला लोड नाही ना, नसता म्हणून टेन्शन मध्ये येतो. कारण राजकारणाचं मला काही वाटतच नाही. माझा जनचळीवर विश्वास आहे की निवडणूक होईल, नाही तर नाही होणार. पण आरक्षण मात्र मी मराठ्यांना मिळवून देणार, याच्यावरती मी ठाम आहे आणि जनचळीवर विश्वास आहे. चलो, धन्यवाद.